जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत आय बी पी एस पॅटर्न. आय बी पी एस जी एक्झाम कंडक्ट करते मित्रांनो. जसे की आता जी एम सी पुणे आणि जी एम सी ज्या पण एक्झाम आहे मित्रांनो, त्याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहेत आपण. त्याच्यानंतर आय बी पी एस जी एक्झाम घेते मित्रांनो, त्याचा पॅटर्न कसा असतो हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि आतापर्यंत जे एक्झाममध्ये विचारलेले मित्रांनो क्वेश्चन कशा प्रकारे येतात, आय बी पी एस 90% जे मी टॉपिक सांगतो त्याच्यावरून आय बी पी एस हे जास्त टॉपिकला भर देते मित्रांनो. तुम्हाला तर आता एक्झाम जी एम सी पुण्याला ज्यांची मुलांची एक्झाम आहे मित्रांनो 11 तारखेला, त्यांच्यासाठी उपयुक्त आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त जी जी एम सीची, ग्रुप डीची, आय बी पी एसची जी एक्झाम होईल मित्रांनो, इथून पुढे जी आय बी पी एस एक्झाम कंडक्ट करणार आहे, तर त्याच्यासाठी हे उपयुक्त व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही, हे बघा मराठीसाठी जास्त कशावर फोकस दिला जातो मित्रांनो, आय बी पी एस. टी सी एस वेगळं, आय बी पी एस वेगळं. टी सी एसचा आणि आय बी पी एसचा पॅटर्न खूप डिफरंट आहे मित्रांनो. ते लक्षात घेऊन तुम्हाला स्टडी करायचं आहे, तरच तुमचा हे रिझल्ट येऊ शकतो मित्रांनो. तर तुम्हाला स्टडी कोणत्या टॉपिकला द्यायचं आहे, जर तुमचा आता जी एम सी पुणे एक्झाम असेल, थोडे दिवस राहिले, 3-4 दिवस बाकी आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक काय करायचे तुम्ही बघू शकतात. तर इझिली असतं, जास्त हार्ड लेवलचं नसतं मित्रांनो. तर सगळ्यात जास्त एक उतारा येतो मित्रांनो. उताराची लेवल ही जास्त नाही, 5वीच्या लेवलचा हा उताराची लेवल असते मित्रांनो. कारण 10वी पासवर आपण फॉर्म भरलेला आहे, त्यासाठी याची लेवल ही खालची असते मित्रांनो, उताराची, जास्त हार्ड नसतं. त्याच्यानंतर वाक्यरचना तुम्हाला करायची मित्रांनो. रिकाम्या जागा भरा, हे तर सर्वांना होईलच मित्रांनो. त्याच्यानंतर चुकीची वाक्यरचना, ज्याचे ग्रामर चांगले असेल तो लगेच चुकीची वाक्यरचना हे बघू शकतो मित्रांनो. याचं काय, याच्या समानार्थी आणि विरुद्धार्थीसुद्धा क्वेश्चन विचारतात मित्रांनो. कारण तुम्हाला एक्झामसाठी कमी दिवस राहिलेले, त्यासाठी तुम्हाला मेन जे टॉपिक आहे ते तुम्हाला करून घ्यायचे आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. तर चला खाली काय दिले आणखी थोडक्यात बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर वाक्यप्रचार, त्याच्यानंतर म्हणी. तर मराठी ग्रामरमध्ये एकदम इझी लेवलचं ग्रामर असतं मित्रांनो, जास्त टफ लेवलचं विचारत नाही. अलंकार वगैरे आला 1-2 क्वेश्चन इकडून तिकडून ग्रामरवर पडतात, पण हे टॉपिकवर जास्त भर असतो. आय बी पी एसचा भर याच्यावर असतो. टी सी एस तर ग्रामर विचारतात. इंग्लिशमध्ये काय असतं थोडक्यात आपण इंग्लिश ग्रामरचं बघणार आहोत. हे बघा इंग्लिश ग्रामर. पण जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे अपडेट येईल जी एम सी असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो, तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच भेटेल. आणि जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर मी आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. मी ती तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो. जी आय बी पी एसची एक्झाम आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या. आपल्या फ्रीमध्ये असणारे, काही चार्जेस वगैरे नसणारे मित्रांनो. तर इंग्लिश ग्रामरमध्ये बघा काय विचारले जातात. फिल इन द ब्लँक आर्टिकल, प्रिपोजिशन, याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो. फिल इन ब्लँकमध्ये. त्याच्यानंतर इररचे क्वेश्चन असतात. तर चुकी काय आहे ते तुम्हाला त्या वाक्यातून ओळखायचं असतं, इरर काय आहे ते ओळखायचं असतं, याच्यावर जास्त भर दिलेला असतो. त्याच्यानंतर सेंटेन्सवर 3 क्वेश्चन धरून चालायचे, कमी जास्त होऊ शकतात, पण आपण एक मिनिमम आकडा एवढा धरून चालायचा आहे. स्टडी ऑफ मॅप्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम अँड फ्रेजेस, ह्या टॉपिकवर जास्त भर असतो. सगळ्यात जास्त असतं फिल इन द ब्लँक आणि इरर, ह्याच्यावर थोडासा जास्त भर असतो आय बी पी एस एक्झामचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत बुद्धिमत्तामध्ये काय असतं मित्रांनो, अक्षरमालेवर आपल्याला माहीतच आहे, ABCD वगैरे किंवा संख्या दिलेली असते, वर्गमूळ संख्या वगैरे, त्याच्यावर एक 4 ते 5 क्वेश्चन येऊ शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर सिलोगिम्स, त्याच्यानंतर एक क्वेश्चन सहसंबंध, त्याच्यानंतर नातेसंबंध, हे रिजनिंगचं झालं. आणि मॅथवर काय विचारतात, आय बी पी एस तर बुद्धिमत्तावर जास्त भर देते मित्रांनो. पण मॅथवर 2-3 टॉपिक आहे, ते सुद्धा तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते सुद्धा करून घ्या मित्रांनो. तर खाली आपण बघणार आहोत मॅथ, अंकगणितला बघा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, याच्यावर हमखास प्रश्न येतो मित्रांनो, 1 किंवा 2. त्याच्यानंतर रेल्वे, सरासरी वेग, नफा तोटा, कामकाळ, हे तुम्हाला हे टॉपिक करून घ्यायचे मित्रांनो. त्याच्यानंतर गुणोत्तर, हे 3-4 टॉपिक आहे, याच्या बाहेर काय क्वेश्चन जास्त जात नाही. जे रिजनिंगला दिलेले 4-5 टॉपिक आणि हे 4-5 टॉपिक, आणि रिजनिंग तर इझी आहे, त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, हे आपलं
अंकगणित हे करून घ्यायचं मित्रांनो, कारण तिथं गेल्यानंतर मग आपण असं विचार करतो आपली प्रॅक्टिस नसते तर आपल्याला जमत नाही. येतं सर्व मुलं असं कॉन्फिडन्स असतं की मला येतं, पण एकदा रिव्हिजन करून जा मित्रांनो. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही खाली जी केमध्ये काय काय विचारले जातं मित्रांनो. जी केमध्ये आतापर्यंत जे एक्झाम झालेले आहे IBPSने कंडक्ट केलेलं 7 ते 8 प्रश्न हे करंट अफेअर्स असतं मित्रांनो. करंट अफेअर्स जे आहे एकदम जुनं नसतं मित्रांनो. लेटेस्ट 2-3 महिन्यापूर्वीचं 15 दिवस 20 दिवस असे सुद्धा एखादा क्वेश्चन असतो की लेटेस्टवालं याच्यात विचारले जातात मित्रांनो करंट अफेअर्स. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली धरणेवर सुद्धा तुम्ही मागचे एक्झाम बघणार असाल तर मागचे जे क्वेश्चन पेपर असतील किंवा मागचे जे एक्झाम झालेले आहे GMCच्या ग्रुप डीच्या IBPSने घेतलेले आहे, ग्रुप C असो ग्रुप D असो, याच्यावर धरणावरील प्रश्न 100% येतो मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील बंदरे याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. प्राचीन भारतावर एक क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र भूगोल टॉपिकवर एक प्रश्न असतो. प्रकल्पावर एक प्रश्न असतो. योजना पुरस्कार हे थोडक्यात तुम्ही करून जायचं आहे. आणि त्याच्यानंतर खेळाडूंचे नावे तर मागच्या GMCला एक्झाम होती तर त्याच्यावर तुम्ही बघू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.